हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ असा खूप इंटरेस्टिंग होणार आहे। थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल की आज कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर मी तुमच्यासोबत माझं जे काही टेम्पल डिझाईनचं जे ज्वेलरी कलेक्शन आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ह्या काही जेवढ्या पण मी ज्वेलरी आहे ते सगळे ऑनलाईनच परचेस केलेले आहे। तर याचा मी हॉनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी तुमच्यासोबत जे माझे फर्स्ट ज्वेलरी जे शेअर करते ती म्हणजे हे माझे जे पर्सनल फेवरेट आहे ते माझे हे इयरिंग्स हे जे झुमके आहेत ते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती सुंदर अशी त्यांच्यावर डिझाईन आहे आणि आय होप की तुम्हाला क्लिअरली दिसत असेल। याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की लक्ष्मीची मूर्ती आहे, अतिशय सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती दिलेली, त्याच्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आणि अतिशय लाईट वेट ही झुमके आहेत। ते आपण हे झुमके आपण सिल्क साडीवर देखील वेअर करू शकतो किंवा कॉटनच्या साडीवर, प्रत्येक साडीवर किंवा पार्टीमध्ये आपल्याला जायचं असलं किंवा तर हेवी डिझाईनचा आपल्याकडे ड्रेस असला की त्याच्यावर सुद्धा ही झुमके अतिशय छान अशी दिसत असतात। तर आय होप की तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की डिझाईन बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे झुमके आहेत। तर चला तर आता नेक्स्ट मी कलेक्शन तुम्हाला दाखवते। तर सेकंड जे झुमके आहेत, झुमके देखील नाही म्हणता येणार, इयरिंग्स टाईप आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असे आहेत। तर यांच्यामध्ये देखील लक्ष्मीची मूर्ती आहे। तर अतिशय सुंदर प्रकारे ही डिझाईन केलेली आहे आणि मॅट फिनिशिंग असल्यामुळे यांची पॉलिश देखील लवकर ही जात नसते। आणि आता ही ज्वेलरी घ्यायला मला 6 महिने तरी झाले असतील। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की किती सुंदर अशी त्यांची पॉलिशिंग आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती देखील किती सुंदर दिसते विअर केल्यानंतर, एक कानामध्ये विअर केल्यानंतर अतिशय सुंदर असा यांचा लुक येत असतो। तर कलर देखील तुम्ही बघू शकताय की यांच्यामध्ये किती सुंदर असा कलर दिलेला आहे। तर एक जे डायमंड लावले हे सुद्धा कधी निघणारे नाही आहेत, अतिशय पॅक असे मशीनने पॅक केलेले हे डायमंड आहेत। पिंक कलरने पूर्ण असे डायमंड दिलेले आहेत। सेंटरला जो हा दिसतोय ग्रीन कलरमध्ये एक छोटासा डायमंड आहे। तर बघू शकताय की तुम्ही किती सुंदर असं या इयरिंगचा लुक दिसतोय। तर हे देखील मी मिशोवरनंच परचेस केलेले होते। जर का तुम्हाला ही ज्वेलरी घ्यायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर आता या ठिकाणी मी जो हा नेकलेस तुम्हाला दाखवते चोकर टाईपमध्ये बघू शकतात की तुम्ही, हा चोकर आहे। तर हा देखील लक्ष्मीच्या मूर्त्याचे, त्याच्यामध्ये ज्या काही मी तुम्हाला सगळे ज्वेलरी दाखवते ते सगळे टेम्पलमध्येच तुम्हाला दिसणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा हा चोकर आहे आणि घातल्यानंतर खूपच सुंदर लुक याचा येत असतो। पैठणी असो किंवा सिल्क साडी असो, प्रत्येक साडीवर याचा लुक हा खूप सुंदर दिसत असतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा हा लुक दिसतोय याचा। आणि याची जी फिनिशिंग आहे किंवा ही गळ्याला अशी टुसणारी वगैरे नाही आहे, हिचिंग वगैरे याची काहीच नाही होत। अतिशय चांगल्या क्वालिटीचा हा चोकर आहे आणि मी हे सगळ्या काही ज्वेलरी ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मी मिशोवरनंच परचेस केलेल्या आहेत। तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगायचं की तुम्हाला ही माझी ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की किती सुंदर असा याचा लुक दिसतोय। आय होप की तुम्हाला क्लिअरली दिसत असेल। तर तुम्ही बघू शकताय की आता या ठिकाणी डायमंड देखील किती सुंदर अशा रीतीने त्याचे पॅक केलेले आहेत। चला तर मग आता नेक्स्ट ज्वेलरी तुम्हाला दाखवते। तर आता या ठिकाणी मी तुमच्यासोबत जी ज्वेलरी शेअर करते, तर हा जो नेकलेस आहे तर ते गाईस तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा हा नेकलेस आहे आणि अतिशय हेवी लुक देत असतो। तुम्ही किती जरी म्हणजे सिंपल जरी साडी नेसली तर त्याच्यावर सुद्धा तर त्याच्यावर फक्त हा नेकलेस जरी घातला, कोणत्याही तुम्ही लग्न फंक्शनामध्ये कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही गेले तर
फक्त सिंपल साडी, प्लेनवाली साडी जरी तुम्ही वेअर केली आणि हा नेकलेस घातला तर त्याच्यावर खरंच खूप असं छान असा लुक येत असतो, हेवी लुक देत असतो हा नेकलेस. तर तुम्ही बघू शकताय की किती छान असं त्याचं ब्रॉड असं पॅन्डन आहे आणि त्याच्यामध्ये देखील इथं महालक्ष्मीची मूर्ती दिलेली आहे आणि साईडला असे मोर आहेत, त्यामुळे खूपच सुंदर असा लुक दिसत असतो. तर आय होप की तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की त्याची ही जी चेन आहे ती सुद्धा अतिशय सुंदर अशा रीतीने आहे आणि कधीही म्हणजे असं ब्रेक होणारा नाही आहे तो. खूपच असं मजबूत असं त्याचं काम केलेलं आहे, हेवी असं अशी डिझाईन आहे त्याच्यावर. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि मॅट फिनिशिंग असल्यामुळे याची पॉलिशिंग देखील लवकर नाही निघणार. तुम्ही जर कोणत्याही फंक्शनमध्ये जर का हा नेकलेस खरंच घालून गेले तर खरंच तुम्हाला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स येतील आणि सगळेजण विचारतील की कुठून घेतलं आहे. असं अतिशय सुंदर अशी याच्यावर डिझाईन केलेली आहे आणि अतिशय हेवी लुक देणारा हा नेकलेस आहे. तर तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा हा दिसतोय. आय होप की तुम्हाला माझं ही ज्वेलरी कलेक्शन आवडत असेल. तर आता या ठिकाणी नेक्स्ट जी ज्वेलरी आहे तर तो आहे हा चोकर. तर हा चोकर सुद्धा खूपच असं ब्युटिफुल आहे आणि याच्या सुद्धा महालक्ष्मीच्या मूर्त्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं याच्यावर काम केले गेलेले आहे. तर बघू शकताय तुम्ही. तर याच्यामध्ये ग्रीन असे डायमंड हे मोती दिलेले असल्यामुळे तुम्ही मल्टी कलरच्या साडीवर सुद्धा हा चोकर यूज करू शकता किंवा तुमच्याकडे एखादी मल्टी कलरची साडी असेल त्याच्यामध्ये ग्रीन कलर असेल तर त्याच्यावर सुद्धा अतिशय सुंदर असा हा लुक देत असतो आणि त्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये डायमंड असं पिंक तुम्ही बघू शकता या ठिकाणी की पिंक आहे, ग्रीन आहे, व्हाईट आहे, सिल्वर कलरमध्ये दिलेले डायमंड. तर खूपच सुंदर असा हा चोकरचा लुक दिसत असतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा हा दिसतोय. तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला याची डिझाईन कशी आवडली. तर मला पर्सनली हा मला खूपच जास्त आवडतो हा चोकर. तर कोणत्याही इव्हेंट्समध्ये, फंक्शनमध्ये किंवा पार्टीमध्ये, लग्नामध्ये तर मी मस्ट तुम्हाला रेकमेंड करेल की नक्कीच एकदा परचेस करून बघा. अतिशय सुंदर अशा क्वालिटीचा आहे आणि घातल्यानंतर खरंच हा हेवी लुक देत असतो. चला तर मग आता नेक्स्ट चोकर मी तुम्हाला दाखवते. तर नेक्स्ट माझ्याकडे आहे. तर हा अशा प्रकारचा चोकर आहे. तर दोघी म्हणजे सेमच आहे, फक्त कलरचा डिफरंट आहे. तर मी हे दोन गेट 1 बाय 1मध्ये दोन चोकर मला मिळालेले होते. तर हा याच्यामध्ये मी तुम्हाला आधीचा जो चोकर दाखवला त्याच्यामध्ये ग्रीन मोती होते, याच्यामध्ये व्हाईट मोती तुम्हाला दिसतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की किती सुंदर असं याचे देखील काम झालेलं आहे आणि घातल्यानंतर खरंच सुंदर असं लुक याचा देखील येत असतो. तर तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा हा गळ्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा दिसतोय. मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की खरंच तुम्हाला माझे आजचे ज्वेलरी कलेक्शन आवडतं आहे की नाही. मी फर्स्ट टाईम ज्वेलरीचा व्लॉग हा तुमच्या सोबत शेअर करते. जर का तुम्हाला खरंच माझं आजचे ज्वेलरी कलेक्शन आवडत असेल तर नक्कीच मी तुमच्यासाठी माझं मंगळसूत्र कलेक्शन देखील घेऊन यायचा प्रयत्न करेल आणि जे काय माझ्याकडे ऑक्सिडाइज अजून ज्वेलरी आहे ते देखील मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग आता यांच्यावरचे इयरिंग्स देखील मी तुम्हाला दाखवून देते. इयरिंग्स तर हे जे चोकर आहे तर त्याच्यावर हे असे इयरिंग्स आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की इयरिंग्स देखील हेवी लुकचे आहेत, अतिशय छान असे इयरिंग्स आहेत. जो आधीचा मी ग्रीन कलरचा तुम्हाला चोकर दाखवला त्याच्यावर सुद्धा ग्रीन कलरमध्येच इयरिंग्स आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय की याच्यावरचे इयरिंग्स देखील खूपच जास्त सुंदर आहेत. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. तर आणि हो सॉरी, मी तुम्हाला या चोकरवरचे इयरिंग्स नाही दाखवले. तर या चोकरवर अशा प्रकारचे इयरिंग्स आहेत, छोटे छोटे इयरिंग्स आहेत आणि घातल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसत असतात.
तर तुम्ही बघू शकता की लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि खाली पिंक कलरचा असा डायमंड दिलेला आहे. तर अतिशय सुंदर असं याच्यावर देखील काम झालेलं आहे. तर की तुम्ही लुक एक मिनिट तुम्हाला क्लिअरली दिसतंय का नाही, आय होप की दिसत असेल. तर तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असं याच्या वर डिझाईन केलेली आहे. आय होप की तुम्हाला माझं आजचं हे ज्वेलरी कलेक्शन आवडलं असेल. नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि माझा आजचा हा ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.